धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। मी 2.5 महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो। त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना नुसता राजीनामा तरी द्यायला नाही पाहिजे, धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे। असो 2.5 महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देऊन विषय संपत नाही। या पद्धतीने ये मिल रहा है ना आपको सर्वर 4 एसआयटीच्या माध्यमातून असेल किंवा अनेक योजनेच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मिक कराडाच्या पासून आणि कोण कोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले त्या क्रूर हत्येच्या माध्यमातून किंवा ह्याची दहशत या फिल्ममध्ये निर्माण केलेली आहे, त्या सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे। म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा न नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे, ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले आहे। नेमकं पुढं कसं जाणार आहे याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं। तर कोणाचं अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लोकांची लोकांसाठी निर्णय घ्यावे अशी